मनसे ठाकरे गटाकडून शिंदेंवर गंभीर आरोप. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने गंभीर आरोप करत खळबळ ओढून दिली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव टाकला जात असून पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी केला आहे. या संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत अविनाश जाधव यांनी दावा केला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत त्यांच्या उमेदवाराला नेण्यात आल्याचा व्हिडिओ त्यांच्या ताब्यात आहे. विक्रांत घाग नावाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत होता. त्याने अर्ज भरल्यानंतर त्याला एका पोलीस अधिकाऱ्यासोबत थेट एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर नेण्यात आले आणि त्यानंतर त्याने अर्ज मागे घेतला. या संपूर्ण घटनेची वेळ तपासली तर तो बंगल्यावर कधी गेला आणि अर्ज कधी मागे घेतला हे स्पष्टपणे जुळून येईल असाही दावा जाधव यांनी केला. ही संपूर्ण निवडणूक पोलिसांच्या दबावाखाली आणि पैशांच्या जोरावर लढवली जात असल्याचा आरोप करत अविनाश जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाला जर पुराव्यांची आवश्यकता असेल तर आम्ही ते देण्यास तयार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.